स्टार्ट. आपण पीएससी प्रिलिम्सची सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजमध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहेत ते प्रिलिम्सचे PYQs. इज गुड मॉर्निंग एव्हरीवन. क्वेश्चन नंबर 3.3 स्ट्रॅटम ऑफ अ सॉइल दिलेला आहे. स्ट्रॅटम ऑफ अ सॉइल कन्सिस्ट ऑफ 3 लेअर दिलेले आहे. इक्वल थिकनेस 1, 2 आणि 3 लेअर इक्वल थिकनेसचे दिलेले आहे. द परमेबिलिटी ऑफ बोथ टॉप आणि बॉटम लेअरची परमेबिलिटी आहे 10⁻⁻⁴ सेंटीमीटर पर सेकंद अँड दॅट ऑफ द मिडल लेअर. आणि मिडल लेअरची परमेबिलिटी जी आहे ती आहे 10⁻³ सेंटीमीटर पर सेकंद. Then value of the horizontal coefficient of permeability for the entire composite of the soil layer. Easy आहे, A solve करता. K horizontal is equals to K1Z1 plus K2Z2 plus K3Z3 divided by Z1 plus Z2 plus Z3. क्लिअर? आणि सगळ्यांचं काय दिलेले आहे, सेम डेप्थ दिलेली आहे किंवा सेम थिकनेस दिलेली आहे लेअरची. सो Z1 इक्वल टू Z2 इज इक्वल टू Z3. सो Z इथं आणि इथे पण Z कॅन्सल होईल. K1 आणि K2 व्हॅल्यू पुट करायचे, आन्सर फाइंड आउट करायचं आहे. इट्स इझी वन. So let's move to the next question. Question number 3.32. What is question number 3.32? It is given that or they have considered to consider the following statements. Effective stress in a sand layer below a lake. हे सगळे आपण केलेलं आहे बघा, तुम्हाला समजेल. Effective stress in a sand layer below a lake with standing water does not alter as the water level fluctuates. Is it true or false? गेलंय आपण. सपोज लेक आहे आणि स्टँडिंग वॉटर इथे आहे. जर वॉटर टेबल ग्राउंड लेवलच्या वरती असेल तर वॉटर टेबल चेंज झाल्यानंतर ग्राउंड लेवल मधला जो काही इफेक्टिव्ह स्ट्रेस सिग्मा डॅश आहे यावरती काही चेंज होतो का? डायरेक्ट क्वेश्चन फ्रॉम द नोट्स मधून डायरेक्ट आहे. सो इट इज द ट्रू स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट, regarding water table below the ground surface, any rise in the water table causes equal changes in both overpressure and effective stress. ज्यावेळेस वॉटर टेबल चेंज होतो ग्राउंड लेवल वरती त्यावेळेस इक्वल चेंज इन इफेक्ट आणि स्ट्रेस आणि ओव्हर प्रेशर असं त्यांचं म्हणणं आहे. होतो का इक्वल चेंज? बोला. सपोज हे ग्राउंड लेवल आहे आणि खाली तुमच्यावाला हे ग्राउंड लेवल आणि वॉटर टेबल इथे कुठेतरी आहे. आणि जर तुमच्यावाला वॉटर टेबल चेंज झाला तर त्यांना पुन्हा इफेक्टिव्ह स्ट्रेस आणि पोर वॉटर प्रेशर ह्या दोघांमध्ये इक्वल चेंज होतो. या दोघांमध्ये इक्वल चेंज होत नाही तर सिग्मा आणि यू मध्ये इक्वल चेंज होतो. क्लिअर आहे? केलंय आपण हे पण. ते डिपेंड करतं सडन चेंज होतं. सो ट्रू सेकंड स्टेटमेंट इज नथिंग बट फॉल्स वन. थर्ड इज कॅपिलरी सॅच्युरेशन विल कॉज द इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज. हे पण केलंय. अशा पद्धतीची ग्राउंड लेवल असेल, इथे जर वॉटर टेबल असेल आणि इथपर्यंत कॅपिलरी सॅच्युरेशन असेल तर निगेटिव्ह पोर वॉटर प्रेशर ते इम्पार्ट करतं आणि ही निगेटिव्ह पोर वॉटर प्रेशरमुळे काय होतं, तुमच्यावाला इफेक्टिव्ह स्ट्रेस गॅमा डब्ल्यू इंटू एच एवढ्या व्हॅल्यूने इन्क्रीज होते, जेवढी कॅपिलरी हाईट असेल तेवढी. सो थर्ड स्टेटमेंट इज ट्रू वन. क्लिअर? सो करेक्ट आन्सर इज 1 and 3. सो डी इज द राईट ऑप्शन. ओके, क्लिअर आहे? So question number 3.33. Permanent lowering of the groundwater table results in the settlement of foundation. Permanent lowering of the groundwater table result in the settlement of foundation. This is the first statement. Increase in effective stress does not result in a settlement of the strata. चला, पहिलं स्टेटमेंट. Permanent lowering of the groundwater table results in the settlement of the foundation. ग्राउंड वॉटर लेवल जर परमनंटली लोअर झालं तर फाउंडेशनची सेटलमेंट इन्क्रीज होते. इज इट ट्रू ऑर फॉल्स? माझ्या मते हा क्वेश्चन आला आहे, कोणत्या तरी सरळ सेवा एक्झामला क्वेश्चन आला आहे. परमनंट लोअरिंग ऑफ द ग्राउंड वॉटर टेबल रिझल्ट इन किंवा आपण केला आहे रिझल्ट इन अ सेटलमेंट ऑफ द फाउंडेशन. सपोज हे तुमचं ग्राउंड वॉटर आहे, हे ग्राउंड लेवल आहे, हे ग्राउंड वॉटर आहे. सपोज ग्राउंड वॉटर जे आहे ह्याची लोअर झालं, ग्राउंड वॉटर परमनंटली लोअर झालं, परमनंटली ग्राउंड वॉटर लेवल झालं तर इथला जो इफेक्टिव्ह स्ट्रेस आहे हा इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल?
ऑब्विसली इन्क्रीज होईल. येस ऑर नो? वॉटर टेबल खाली गेलं, बिलो द ग्राउंड गेलं. येस सर. इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज झाला. इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज झाल्यामुळे सेटलमेंट इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज झाल्यामुळे सेटलमेंट जी आहे ही सेटलमेंट इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? महेश, सेटलमेंट इन्क्रीज होईल का? कारण लोड इन्क्रीज होतोय. सेटलमेंट कॉज कोण करणार आहे? इफेक्टिव्ह स्ट्रेस करणार आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. But increase in effective stress does not result in a settlement of the strata. This statement is false. जर असं असतं इन्क्रीज इन इफेक्टिव्ह स्ट्रेस रिझल्ट्स इन अ सेटलमेंट ऑफ स्ट्राटा, तर ए पण करेक्ट आणि आर पण करेक्ट आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. कारण इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज झाल्यामुळे स्टेटरची सेटलमेंट होते आणि फाउंडेशन सेटल होतं. पण इथे काय म्हणलंय त्यांनी? इफेक्टिव्ह स्ट्रेस डज नॉट रिझल्ट. हा नॉट असल्यामुळे सेकंड इज द फॉल्स. सो ए इज अ ट्रू अँड आर इज अ फॉल्स. 3.33 सी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? Okay, next question. Question number 3.34. What is question number 3.34? अझम्पशन दिलेले आहे फील्ड परमॅबिलिटी टेस्टचे आणि बघायचं आपल्याला करेक्ट विचारलंय की इनकरेक्ट विचारलंय. करेक्ट वाले विचारले. ओके. फ्लो इज लॅमिनार आणि डार्सीज लॉ इज व्हॅलिड. ओके. फील्ड परमॅबिलिटी टेस्ट आपण ज्यावेळेस करतो त्या केसमध्ये फ्लो लॅमिनार असतो, डार्सीज लॉ व्हॅलिड असतो, दोघंही ट्रू आहे. ओके. The flow is horizontal and uniform at all the points in vertical section. Yes, it is also true. आठवते वेल आपण कन्सिडर करतो फ्लो हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये असतो आणि हॉरिझॉन्टल रेडियल डिरेक्शन मध्ये असतो आणि सगळ्या पॉइंट वरती तो सेम असतो. नेक्स्ट, द वेलॉसिटी ऑफ फ्लो इज प्रोपोर्शनल टू द टँजेंट मॅग्निट्यूड ऑफ द हायड्रॉलिक ग्रेडियंट. येस, वेलॉसिटी जी असते ही हायड्रॉलिक ग्रेडियंटचा जो टँजेंट मॅग्निट्यूड म्हणजे ज्याचा टॅन असतो त्याचा इक्वल असतो. त्याचं ज्यावेळेस आपण इक्वेशन ऍक्च्युअली आता हे अझम्पशन जे आहे ज्यावेळेस आपण ही जी वेल आहे या वेलचे काय डिराईव्ह करतो? इक्वेशन्स डिराईव्ह करतो. ज्यावेळेस आपण हे इक्वेशन्स डिराईव्ह करू ना त्यामध्ये ह्या गोष्टी येतात आणि आपण ह्या केसमध्ये सॉइल मेकॅनिक्सच्या केसमध्ये फक्त फॉर्म्युलेज बघितले आहे. ज्यावेळेस इरिगेशन इंजिनिअरिंग आपण करू त्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हे सगळे फॉर्म्युले आपण डिराईव्ह करतो त्यावेळेस आपण बघू. सो हे तिघही स्टेटमेंट ट्रू आहेत. सो 3.34चं ऑप्शन असायला हवं डी. 1 2 3. नंतर क्वेश्चन नंबर 3.35 सोपा दिसतो. In three-layered soil system, 1, 2, 3 layered soil system, the thicknesses of the top layer and bottom layer each are half of the thickness of middle layer. म्हणजे ही Z/2, ही Z आणि ही Z/2. मिडल लेअरची जेवढी आहे टॉप आणि बॉटमची त्यांच्या हाफ आहे. The coefficient of permeability of top layer each are double the coefficient of permeability of middle layer. म्हणजे ह्याचा 2K, याचा 2K आणि याचा असणार आहे K. When the horizontal flow occurs, flow दिलेला आहे horizontal. Okay sir. The coefficient of permeability equivalent येईल कॅल्क्युलेट करता K equivalent is equal to K1 Z1 plus K2 Z2 divided by Z1 plus Z2 plus Z3. It is easy one. हे सॉल्व करायचे घरी. ओके. Next, question number 3.36. An extended layer of soil, an extended layer of soil with homogeneous rounded grains has 10% of material finer than 0.07 mm. The constant to be adapted to determine the permeability has been recommended as 750. What is the permeability? आठवत आहे indirect methods to determine the permeability. Permeability is nothing but constant multiplied by d10 चा स्क्वेअर. आता तेरजागी वगैरे असेल तर ते 100 d10 स्क्वेअर. ॲलन हॅझन सॉरी हे फॉर्म्युला आठवत असतील ना सगळ्यांना. 100 d10 स्क्वेअर, त्यानंतर काही ठिकाणी 200 d10 स्क्वेअर वगैरे वगैरे होतं. तर यांनी कॉन्स्टंट इथे 750 घ्यायला लावलाय. कॉन्स्टंट 750 आहे. कॉन्स्टंट 750 आहे तर ह्या केसमध्ये तुमची परमेबिलिटी काय येईल मग? 750 मल्टिप्लाइड बाय d10 काय असतो? डायमीटर ऑफ द पार्टिकल. ज्याच्यापेक्षा 10% मटेरियल हे फायनर असतं अशा पार्टिकलचा डायमीटर. मग किती?
10% आहे 0.07, 0.07. सो 750 इंटू 0.07 चा स्क्वेअर. काय आन्सर येतं हे? आता ज्यावेळेस आपण तुम्हाला आठवत असेल फॉर्म्युला याचा, ॲलन हॅझनचा, के इज इक्वल टू 3.67. ओके, आहे ऑप्शन मध्ये, डी इज द ऑप्शन. बट बघा, तुम्ही केलं असेल, आन्सर जे आलं असेल ते आलं, बट कसं घ्यायचं? सी इंटू डी10 स्क्वेअर. आपण ॲलन हॅझनचा आपण केलाय 100 इंटू डी10 स्क्वेअर. डी10 हा नेहमी सेंटीमीटर मध्ये पुट करायचा. हा 100 to 150 मध्ये असतो. बट इथे न्यूमेरिकल तयार केले ना त्यांनी. त्यांनी गिवन आहे 750, तर आपल्याला तोच घ्यावा लागेल. प्रॅक्टिकल गोष्ट यूज नाही केली. ठीक आहे. डिटेल इथे सेंटीमीटर मध्ये पुट करायचं असतो, आणि परमेबिलिटी जी मिळते ती तुम्हाला सेंटीमीटर पर सेकंद मध्ये मिळते. ॲलन हेझनच्या इक्वेशन मध्ये डी10 सेंटीमीटर मध्ये पुट करायचा, परमेबिलिटी सेंटीमीटर पर सेकंद मध्ये पुट होते. तसंच इथं पण तुम्हाला डी10 जो आहे तो आपण मध्ये पुट केला, हा सेंटीमीटर मध्ये पुट करावा लागेल, म्हणजे 0.007, आणि अँसर सेंटीमीटर पर सेकंद मध्ये मिळेल. आणि हे सेंटीमीटर पर सेकंदला ज्यावेळेस आपण मीटर पर डे मध्ये कन्वर्ट करू, ते पण ऑटोमॅटिकली 3.675 मीटर पर डे मिळेल. क्लिअर? असं ऍक्च्युअल मध्ये यायला हवं, हे ऍक्च्युअल मध्ये यायला हवं. बट तुम्ही डायरेक्टली 750 इंटू 0.07 चा स्क्वेअर मिळाला, त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन मिळालं असेल, डी. येस. म्हणून डी हे ऑप्शन करेक्ट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द परमेबिलिटी ऑफ सॉइल्स. काय चूज करायचंय? करेक्ट स्टेटमेंट चूज करायचंय. ठीक आहे, चला. 3.37. ओके सर. Permeability of coarse grained soil is inversely proportional to the specific surface area at the given porosity. स्पेसिफिक सरफेस एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. बोला, हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्पेसिफिक सरफेस एरिया. येस, इट इज ट्रू. नेक्स्ट, direct measurement of permeability of a soil specimen at any stage of the loading. Direct measurement of permeability of a specimen at any stage of loading in odometer test can be made only in fixed ring type odometer. Fixed ring type, हा स्पेसिफिक सरफेस एरियाचा स्क्वेअर असतो, बट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बघा, ठीक आहे, स्पेसिफिक सरफेस एरियाचा स्क्वेअर असतो. सो ऑप्शन 1 जर आपण इनकरेक्ट म्हटलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी उरतं फक्त. मग आपल्याला 2 नंबर चेक करावा लागेल, ट्रू आहे की फॉल्स आहे. 3 नंबर चेक करावा लागेल, ट्रू आहे की फॉल्स आहे. त्यांनी स्क्वेअर म्हटलेलं नाहीये, बट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल दिलेला आहे ना, तर तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पण असतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्पेसिफिक सरफेस एरिया दिलं तरी चालेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? एक गोष्ट इन्क्रीज झाली की दुसरी गोष्ट डिक्रीज होईल. ठीक आहे, ऑप्शन वरून आपण ते डिसाइड करू. Second, direct measurement of permeability of a soil specimen at any stage of loading in oedometer test can be made only in fixed rank type of the cell. तुम्हाला 2 सेल आठवत असतील? येस, फिक्स्ड रिंग आणि एक कोणता होता? कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी, फ्लोटिंग रिंग टेस्ट. आठवत आहे? येस, करेक्ट. फिक्स्ड रिंग आणि एक होता फ्लोटिंग रिंग. त्यापैकी आपण कोणत्या याच्यामध्ये परमेबिलिटी डिटरमाइन करत होतो? हॉलिंग हेड मेथडचा यूज करून फिक्स्ड रिंग टाइप मध्ये परमेबिलिटी डिटरमाइन करत होतो. येस, व्हेरी गुड. सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. नेक्स्ट, द परमेबिलिटी ऑफ अन ॲक्विफर increased with decrease in a temperature of water moving through it. पटकन सांगायचंय.
टेम्परेचर इन्क्रीज झालं तर परमेबिलिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? टेम्परेचर इन्क्रीज झालं, विस्कॉसिटी काय होईल? टेम्परेचर इन्क्रीज झालं तर विस्कॉसिटी काय होईल? डिक्रीज होईल. करेक्ट. टेम्परेचर इन्क्रीज जर झालं तर विस्कॉसिटी डिक्रीज होईल, आणि विस्कॉसिटी डिक्रीज झाली तर परमेबिलिटी इन्क्रीज होईल, बिकॉज परमेबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द विस्कॉसिटी. पण बघितलंय के इज इक्वल टू गॅमा अपॉन मी, डायरेक्टली प्रपोर्शनल. परमेबिलिटी म्यूला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर म्यू डिक्रीज होईल, आणि म्यू डिक्रीज झाला तर के इन्क्रीज होईल. ठीक आहे. येस सर. सो ऑप्शन 3 इज द फॉल्स. ते काय म्हणतंय? परमेबिलिटी इन्क्रीज विथ डिक्रीज इन अ टेम्परेचर. या उलट टेम्परेचर डिक्रीज झालं तर विस्कॉसिटी इन्क्रीज होईल. विस्कॉसिटी इन्क्रीज झाली तर परमेबिलिटी ही डिक्रीज व्हायला हवी. थोडक्यात परमेबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. इट इज नॉट इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सो थर्ड स्टेटमेंट इज फॉल्स. सो थर्ड जर फॉल्स आहे तर हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. म्हणून फर्स्ट अँड सेकंड इज ट्रू. क्लिअर आहे? ओके. क्वेश्चन नंबर 3.38 बघायचा आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ कॅपिलरी प्रेशर. कॅपिलरी प्रेशरच्या कंटेक्स्ट मध्ये स्टेटमेंट्स आहेत, आणि काय बघायचं एकदा ते बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? करेक्ट वाले ओळखायचे. ठीक आहे, चला. पोर वॉटर प्रेशर इज निगेटिव्ह इन कॅपिलरी झोन. बोला, पटकन बोला. करेक्ट. येस. Pore water pressure is negative in a capillary zone. Water is in tension in capillary zone. वॉटर टेन्शन मध्ये असतं. ट्रू. टेन्शन मध्ये असतं म्हणून आपण निगेटिव्ह घेतो, कारण कॉम्प्रेशन वाला आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह घेतो. वॉटर इज इन टेन्शन इन कॅपिलरी झोन. पहिले दोन तर करेक्ट आहे. कॅपिलरी प्रेशर इज मोर इन कोर्स ग्रेन सॉइल. इज इट ट्रू और फॉल्स? Capillary pressure is more in coarse grained soil. इट इज फॉल्स स्टेटमेंट. व्हेरी गुड. कसं तुम्हाला हे याच्यावरनं पण अनालाइज करता येतं. हाईट ऑफ कॅपिलरिटी ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते डायमीटरला. येस ऑर नो? किंवा व्हॉइडच्या साईजला. येस. इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. जेवढे कोर्स ग्रेन्ड तेवढा डायमीटर ऑफ व्हॉइड जास्त असतो, तेवढी हाईट ऑफ कॅपिलरिटी कमी मिळते. जेवढा तुमचावाला डायमीटर जास्त, जेवढे कोर्स ग्रेन्ड पार्टिकल, तेवढी हाईट ऑफ कॅपिलरिटी कमी मिळते, म्हणजेच कॅपिलरी प्रेशर तेवढं कमी असतं. सो कॅपिलरी प्रेशर हे कोर्स ग्रेन्ड सॉइलला, किंवा कॅपिलरी प्रेशर हे पार्टिकलच्या साईजला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. ठीक आहे. म्हणून कॅपिलरी प्रेशर इज लेस इन कोर्स ग्रेन्ड सॉइल. सो थर्ड स्टेटमेंट इज अ फॉल्स. येस. H इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू इंटू डी. हा रो डब्ल्यू घे किंवा गॅमा घेतला तरी चालेल. रोजी ऐवजी गॅमा घेतलाय. सो एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? पहिला आणि सेकंड करेक्ट. सो ऑप्शन इज द करेक्ट वन. चलो नेक्स्ट. डायरेक्शन्स हे तेच दिलेलं आहे. पहिल्या आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये काय रिलेशन आहे ते एकमेकांचं एक्सप्लेनेशन आहे की नाही ते चेक करायचंय. म्हणजे याचे ऑप्शन्स दिलेले नाहीये, बट आता ऑप्शन्स तुमचे पाठ झाले असतील, हो की नाही? ए इज द करेक्ट एक्सप्लेनेशन पहिल्या स्टेटमेंटचं. चला. स्टेटमेंट 1 3.39. स्टेटमेंट नंबर 1 काय सांगतोय? स्टेटमेंट नंबर 1, fine grained soils are difficult to drain. Is it true or false? फाईन ग्रेन सॉइल ज्या असतात, या फाईन ग्रेन सॉइल ड्रेन करण्यासाठी डिफिकल्ट असतात. इट इज अ ट्रू. क्ले सगळ्यांना माहिती असेल. सिल्ट सगळ्यांना माहिती असेल, त्यांची परमेबिलिटी काय असते? कमी असते. कॅपिलरी फोर्सेस, कॅपिलरी फोर्सेस जे आहेत, हे कॅपिलरी फोर्सेस ऍक्ट ऑन द पोअर वॉटर. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे?
कॅपिलरी फोर्सेस ऍक्ट्स ऑन द पोअर वॉटर. कॅपिलरी फोर्सेस कुठे ऍक्ट करतात? ओनली सॉलिड पार्टिकल? नो महेश, असं थोडी आहे कॅपिलरी फोर्सेस फक्त सॉलिड पार्टिकल वरती ऍक्ट करतात. कॅपिलरी फोर्सेस जे आहेत हे कॅपिलरी फोर्सेस अगोदर ऍक्ट करतात. कशावरती ऍक्ट करतात? वॉटरवरती. बरोबर. वॉटरवरती निगेटिव्ह म्हणजे टेन्शन. आता वरचं स्टेटमेंट बघ ना, मग वॉटरवरती टेन्शन असतं. कॅपिलरी फोर्सेस वॉटरवरती ऍक्ट करतात, त्यामुळे त्यामध्ये टेन्शन येतं, म्हणून तर वॉटर राईज होतंय. मग फक्त सॉलिड पार्टिकल वरती कसे ऍक्ट करतील कॅपिलरी फोर्सेस? हे जे आपण डायग्राम बघितली होती, ज्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये वॉटर राईज करतं. वॉटर राईज का करतं? कॅपिलरी फोर्सेस म्हणजे सरफेस टेन्शन फोर्स याच्यावरती ऍक्ट करतो वरच्या डिरेक्शन मध्ये. येस ऑर नो? कोहेजन अधेजनमुळे, म्हणून ते राईज करतं. म्हणून कॅपिलरी फोर्सेस जे आहे हे पोअर वॉटरवरती ऍक्ट करतात. ऑन सॉलिड पार्टिकल इफेक्टिव्ह स्ट्रेसेस ऍक्ट्स ओनली ऑन द सॉलिड पार्टिकल. क्लिअर महेश डिफरन्स? सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू वन. बट चला, पहिलं ट्रू आहे, सेकंड ट्रू आहे. बट सेकंड हे पहिल्याचं एक्सप्लेनेशन आहे का? फाईन ग्रेन्ड सॉइल्स आर डिफिकल्ट टू ड्रेन बिकॉज कॅपिलरी फोर्सेस ऍक्ट्स ऑन द पोअर वॉटर. इज इट द एक्सप्लेनेशन ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट? परत एकदा विचार करायचा आहे आरती. बघा, फाईन ग्रेन सॉइल्स आर डिफिकल्ट टू ड्रेन. त्यांची परमेबिलिटी ऑब्विसली कमी असते. येस सर, हे आपण शिकलो आहोत का? परमेबिलिटी फाईन ग्रेन सॉइलची कमी असते. इंटरकनेक्टिंग व्हॉइड्स नसतात. येस ऑर नो? इंटरकनेक्टिंग व्हॉइड्स नसतात. व्हॉइड्स असतात बट इंटरकनेक्टिंग नसतात. ओके सर. पण फाईन ग्रेन सॉइल असेल तर कॅपिलरी फोर्स जास्त असेल की कमी असेल? फाईन ग्रेन सॉइल मध्ये कॅपिलरी फोर्सेस हे जास्त असतात, इनव्हर्सली proportional to the size of the particle. Yes, sir. This is also one of the reason that fine grained soils are difficult to drain. Why? Because fine grained soil मध्ये कॅपिलरी फोर्सेस ऍक्ट करतात. हे कॅपिलरी फोर्सेस वॉटरला होल्ड करून ठेवतात, आणि वॉटरला होल्ड करून ठेवल्यामुळे काय होतं? वॉटरचा फ्लो होण्यामध्ये काय येते? डिफिकल्टी येते. आणि म्हणून कॅपिलरी फोर्सेस जे आहे हे पोअर वॉटरवरती जे ऍक्ट करताय, पोअर वॉटरला होल्ड करून ठेवत आहे, त्यामुळे फाईन ग्रेन सॉइल मधनं फ्लो होत नाहीये. So fine grained soils are difficult to drain and capillary forces acts on the pore water. This is the correct explanation of this. Okay, clear आहे? Yes, very good. Question number 40. So A is the right option. 39 sir. Question number 3.40. Saturated fine as well as medium sands of uniform particle size are most susceptible to the liquefaction. सॅच्युरेटेड फाईन ॲज वेल ॲज मीडियम. आठवतंय? सॅच्युरेटेड फाईन लूज सँड ऑफ युनिफॉर्म साइज पार्टिकल आर मोस्ट ससेप्टेबल टू द लिक्विफॅक्शन. Yes, sir. True. Fine particles reduce the permeability, which is prime factor of the liquefaction. लिक्विफॅक्शन का होतं? काल पण एक्सप्लेन केलं लेक्चरमध्ये, काल किंवा परवा शालो फाउंडेशन डीप फाउंडेशन मध्ये काय सांगितलं होतं लिक्विफॅक्शनचं रिझन? सो सँडकडे परमॅबिलिटी असते, बट सडन लोड ज्यावेळेस ऍक्ट होतो, फाईन पार्टिकल्स असतील तर ऑब्विसली त्याची परमॅबिलिटी कमी असते. परमॅबिलिटी कमी आहे, डायनामिक लोडिंग आला. डायनामिक लोडिंग जर आला तर काय होतं? पाणी बाहेर येत नाही लवकर, म्हणून काय होतं? पोअर वॉटर प्रेशर डेव्हलप होतं. पोअर वॉटर प्रेशर जर डेव्हलप झालं तर तुमचा इफेक्टिव्ह स्ट्रेस रिड्यूस होतो. इफेक्टिव्ह स्ट्रेस जर रिड्यूस झाला तर लिक्विफॅक्शन होण्याचे चान्सेस असतात. क्लिअर आहे? सो पार्टिकलची साईज फाईन असणं, दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर लिक्विफॅक्शन. तुम्हाला क्वेश्चन नुसार जावं लागतं.
पहिलं स्टेटमेंट आणि बी स्टेटमेंट. बी इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए लिक्विफॅक्शन का होतंय. हा, लूज टू मीडियम. ओके, सो इट इज द ट्रू स्टेटमेंट. ए इज द करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट. परमॅबिलिटी संपलंय आपलं. क्वेश्चन नंबर 4.1, सीपेज. हा लूज सॅच्युरेटेड सँड असतं. मीडियम तिथे क्वेश्चन मध्ये आलेलं आहे आणि मीडियम सँड ऑफ युनिफॉर्म साईज दिलेला आहे ना, म्हणून ते आन्सर करेक्ट आहे. ओके महेश, बघा मला दाखवतो वाटलीस. हे गेलं. किती नंबरचा क्वेश्चन होता तो? 3.39 होता आय थिंक. सॅच्युरेटेड फाईन मीडियम सँड्स ऑफ युनिफॉर्म पार्टिकल साईज. क्वेश्चन नंबर 4.1. फ्लोनेट इज ड्रॉन टू ऑप्टेन. फ्लोनेट ऑप्टेन कशासाठी ड्रॉ केलं जातं, काय कॅल्क्युलेट करण्यासाठी? चला, सीपेज. यस. कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी आपण डिटरमाइन करतो का फ्लोनेट वरनं? आपण तर सीपेज लॉस किंवा सीपेज क्वांटिटी डिटरमाइन करतो, त्यामध्ये के आपल्याला नोन असायला हवा लागतो. येस ऑर नो? के हा नोन असायला हवा लागतो. फ्लोनेट ड्रॉ करून आपण के डिटरमाइन नाही करत. करेक्ट? येस सर. सो फर्स्ट ऑप्शन इज द नॉट करेक्ट. सो कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी ज्या ज्या ऑप्शन मध्ये आहे ते फॉल्स असेल. इथे पण कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी आहे, इथे पण कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी आहे. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. आपण काय काय डिटरमाइन करतो? एक्झिट ग्रेडियंट आय डिटरमाइन करतो. आय कसा डिटरमाइन करतो? शेवटच्या याच्यामध्ये होणारा हेड लॉस डिवायडेड बाय लेंथ ऑफ द लास्ट फ्लोनेट. आठवतंय तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवली होती. या अशा पद्धतीचा जर आपला फ्लोनेट असेल डॅमच्या बिलो, अंडर डॅम अशा पद्धतीचा फ्लोनेट जर असेल, तर ही शेवटच्या याची लेंथ डिवायडेड बाय एवढ्या याच्यामध्ये होणारा जो काही हेड लॉस असेल, हेड लॉस डिवायडेड बाय ही लास्ट याची, आणि एवढ्या याच्यामध्ये किती हेड लॉस होतो? टोटल जो काही हेड लॉस असेल, दिस टोटल हेड लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ हेड्स. इक्विपोटेन्शियल ड्रॉप, आठवते कन्सेप्ट? इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स, नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स. क्लिअर? आणि अशा पद्धतीने आपण एक्झिट ग्रेडियंट हा डिटरमाइन करतो. अपलिफ्ट प्रेशर डिटरमाइन करतो. प्रेशर इज इक्वल्स टू कसं डिटरमाइन करतो आपण? प्रेशर युनिट वेट ऑफ द वॉटर मल्टिप्लाइड बाय डेल्टा एच. म्हणजे ह्या पॉइंट पर्यंत किती हेड लॉस झाला, नंबर ऑफ हेड मल्टिप्लाइड बाय इक्विपोटेन्शियल ड्रॉप आपण करतो. त्यानंतर नेक्स्ट असतं सीपेज क्वांटिटी. ऑब्विसली Q इज इक्वल टू के इंटू एच इंटू एन एफ अपॉन एन टी. अशा पद्धतीने पर मीटर लेंथ साठी सीपेज क्वांटिटी आपण डिटरमाइन करतो. जर नंबर ऑफ पोटेन्शियल फ्लो लाईन, सॉरी, नंबर ऑफ फ्लो लाईन आणि नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप असतील तर त्यावरून आपण सीपेज क्वांटिटी डिटरमाइन करतो. सो 4.1 सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, युनिफॉर्म सँड स्ट्रॅटम 2.5 मीटर थिकनेस दिलेली आहे सँड स्ट्रॅटमची. हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिलेली आहे 2.62 अँड अ नॅचरल व्हॉइड रेशो दिलेला आहे, ई दिलेला आहे 0.62. द हायड्रॉलिक हेड विचारलेला काय आहे? हायड्रॉलिक हेड रिक्वायर्ड टू कॉज क्विकसँड कंडिशन इन द सँड स्ट्रॅटम इज. हायड्रॉलिक हेड रिक्वायर्ड विचारला आहे. सगळ्यांना क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंटचा फॉर्म्युला आठवत असेल, G-1 डिवायडेड बाय 1 प्लस ई, which is also is equal to hydraulic head divided by length of the particle. This much hydraulic head is required to cause the quicksand condition. Because of what? कारण एवढा हायड्रॉलिक हेड प्रोड्यूस झाला तर क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट मिळतो, आणि क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंटला
क्विक्सॅन्ड कंडिशन ही काय होते, अराईज होते. सो जी इज गिवन हाऊ मच, 2.62. 2.62 minus 1 divided by 1 plus 0.62. Okay, sir. Which is equal to head loss divided by length. So head loss is equal to 2.62 minus 1 upon 1. हे आलं 1.62, 1.62 equal to 1 divided by length किती आहे, युनिफॉर्म स्ट्रँड टर्म ऑफ 2.5 मीटर थिक divided by 2.5. So head loss which is required is equal to 1 multiplied by 2.5. Head loss is equal to 2.5. Clear आहे? C is the correct option. Okay, very good. Next, question number 4.3. What is question number 4.3? A soil has a discharge velocity दिलेली आहे 6 into 10 raised to the power minus मीटर 7 मीटर पर सेकंद and a void ratio दिलेला आहे, म्हणजे void ratio म्हणजे E ची व्हॅल्यू दिलेली आहे. यस यस सर. E ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5. इट्स सीपेज वेलॉसिटी विचारली आहे. कॅल्क्युलेट करते, सोपा आहे. सीपेज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्चार्ज वेलॉसिटी डिवाइडेड बाय पोरोसिटी. व्हॉट इज पोरोसिटी? पोरोसिटी इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला, ई डिवाइडेड बाय 1 प्लस ई. यस, 0.5 डिवायडेड बाय 1 प्लस 0.5 याने 1.5. हे 5 आणि खाली 15 म्हणजे 5 त्रिक 15. 1 डिवायडेड बाय 3. पोरोसिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3. डिस्चार्ज वेलॉसिटी आहे 6 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 7 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 3. हा 3 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. 6 त्रिक 18. 18 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 7. ए इज द राईट ऑप्शन. क्लिअर? कळालं? क्वेश्चन नंबर 4.3. ओके सर. Next, question number 4.4. Quicksand is a not type of sand. हा, बरोबर आहे. Quicksand type of sand आहे का? No. It is a condition आहे. It is a condition arising in a sand mass. It is true statement. Clear आहे? Quicksand ही type of sand नाहीये. It is a condition. हा आलाय. ओके महेश, मी बोलतोय ना, ईएससी प्रिलिम्सचे क्वेश्चन यायला लागले आता. क्विकसँड इज नॉट टाइप ऑफ सँड, इट इज अ कंडिशन अरायझिंग इन अ सँड मॅस. मग रिझन काय आहे? वेन द अपवर्ड सीपेज प्रेशर बिकम इक्वल टू द प्रेशर ड्यू टू द सबमर्ज्ड वेट ऑफ द सॉइल, द इफेक्टिव्ह प्रेशर बिकम्स 0. क्वेश्चन नंबर 2, 3, 4 ॲज इट इज आलाय. हे क्वेश्चन का 2, 3 आणि 4 असतील तर शेअर करून दे ना महेश एकदा ग्रुपवरती. मिळाले तर मला शेअर कर, मी हे आणि ते शेअर करतो. ठीक आहे? आता नको करू, लेक्चर झाल्यावरती बघ, मिळाले तर ठीक आहे. ओके, चला. क्विकसँड कंडिशन इज नॉट अ टाइप ऑफ सँड, हे झालं. हे सांगा मला, रिझन करेक्ट आहे का? वेन अपवर्ड सीपेज प्रेशर बिकम्स इक्वल टू द प्रेशर ड्यू टू द सबमर्ज्ड वेट ऑफ द सॉइल, द इफेक्टिव्ह प्रेशर बिकम्स 0. इज इट करेक्ट? येस. बघा, इफेक्टिव्ह प्रेशर काय असतं? इफेक्टिव्ह प्रेशर इज इक्वल टू सिग्मा मायनस यू. येस सर. ज्या वेळेस when the upward seepage pressure becomes equal to the pressure due to the submerged weight of the soil, the effective pressure becomes 0. Yes, it is the correct statement. Okay, आपण केलं आहे. आणि त्याच्यावरूनच आपण हे डेरिवेशन करतो, g-1 डिवायडेड बाय 1 प्लस सी. आणि हेच क्विकसँड कंडिशनचं रिझन पण आहे. येस. So both A and R true, and R is the correct explanation of A. 4.4. Okay. A is the right option. 4.5. An upward hydraulic gradient I of a certain magnitude will initiate the phenomena of boiling in granular soils. The magnitude of this gradient is. The magnitude of this gradient is. Direct question आहे नोट्स मधला. तुम्हाला सांगितलंय
क्विकसँड कंडिशन ग्रॅन्युलर सॉइल मध्ये अराईज करण्यासाठीचा जो हायड्रॉलिक ग्रेडियंट होता, त्या हायड्रॉलिक ग्रेडियंटची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती सांगितली होती? क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंटची व्हॅल्यू नोट्स मध्ये आहे, 1 असते. येस, 4.5चा आन्सर सी. कारण ज्या ग्रॅन्युलर सॉइल असतात त्या ग्रॅन्युलर सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जनरली असते 2.65 आणि व्हॉइड रेशो जनरली त्याचा घेतला जातो 0.7. क्लिअर आहे? इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट 4.6. चला, हायड्रॉलिक ग्रेडियंटचा फॉर्म्युला वाचायची गरज नाही. ABCD कमेंट करा. हायड्रॉलिक ग्रेडियंट इज इक्वल टू G-1 डिवायडेड बाय 1 प्लस ई. आणि सगळ्यांना माहिती आहे 1 प्लस ई इज नथिंग बट इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस पोरॉसिटी, किंवा 1 मायनस पोरॉसिटी इज इक्वल टू 1 divided by 1 plus e. So it is equal to G minus 1 divided by 1 minus porosity. Clear है? Option A is the correct one. Next question. Formula है. Question number 4.7. लिस्ट मॅच करायची आहे, लिस्ट 1 आणि लिस्ट 2, फ्लो कॅरेक्टरिस्टिक आणि फ्लो टाइप, and select the correct answer using the codes given below. Okay sir. चला, ट्रान्झिएंट फ्लो ऑप्शन कुठे? ट्रान्झिएंट फ्लो काय प्रॉपर्टी असते ट्रान्झिएंट फ्लोची? टर्बुलंट फ्लो, स्टेडी स्टेट फ्लो आणि लॅमिनार फ्लो. रीड करूया. सीपेज फ्लो इज अ फंक्शन ऑफ अ टाइम. Hydraulic gradient varies with the square of velocity. Flow at low velocity. Governing equation in 2D is kx gamma square h by gamma x square plus ky gamma square h by gamma y square. चला एक एक गोष्ट मॅच करण्याचा ट्राय करूया. ओके सर. हे घेईल करता लॅमिनार फ्लो, फ्लो ऍट लो वेलॉसिटी. हे येत आहे लॅमिनार फ्लो इज अ फ्लो ऍट लो वेलॉसिटी. सो डी साठी आपण 3 लिहिला. ओके सर. ऑप्शन मध्ये जाऊन चेक करायचं डी साठी 3 कुठे आहे. असे क्वेश्चन जे येतात ना ते क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे असतात. ऑप्शन मध्ये डी ए ऑप्शनला आहे आणि डी ऑप्शनला आहे. सो हे 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. ओके सर. म्हणजे बघा आता तुम्हाला काय करायचे, त्यांनी सी साठी 4 ऑलरेडी दिले, सी साठी 4 ऑलरेडी दिले दोघं ऑप्शन मध्ये, ते रीड करून घेऊया. स्टेडी स्टेट फ्लो, स्टेडी स्टेट फ्लोचं गव्हर्निंग इक्वेशन 2D मध्ये असतं kx इंटू डावा स्क्वेअर एच बाय डावा एक्स स्क्वेअर प्लस के वाय इंटू डावा स्क्वेअर एच बाय डावा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण केलं आहे सीपेक चॅप्टर मध्ये जर आठवत असेल तर. आणि फ्लो जो होता तो स्टेडी स्टेट फ्लो अज्युम केला होता याच्यावर 2D मध्ये. आणि के एक्स के वाय जर सेम घेतला परमेबिलिटी, हा नॉन आयसोट्रॉपिक मटेरियल साठी, आणि आयसोट्रॉपिक साठी के एक्स विल बी इक्वल टू के वाय. क्लिअर महेश? हे इक्वेशन नॉन आयसोट्रॉपिक साठी आहे आणि आयसोट्रॉपिक साठी के एक्स विल बी इक्वल टू के वाय, फक्त डावा स्क्वेअर एच बाय स्टेडी स्टेट फ्लो कंडिशन. सो सी चं 4th ऑप्शन उरला फक्त ए आणि बी. ते गेलं. मग एच 1 आहे की 2 आहे हे चेक करायचंय फक्त. त्यापैकी ट्रान्झिएंट जाऊ द्या, टर्बुलंट आपल्याला माहिती आहे काय असतो ते. मग टर्बुलंट मध्ये सीपेज फ्लो इज अ फंक्शन ऑफ अ टाइम आणि हायड्रॉलिक ग्रेडियंट व्हेरीज विथ द स्क्वेअर ऑफ द वेलॉसिटी. हायड्रॉलिक ग्रेडियंट जो आहे हा हायड्रॉलिक ग्रेडियंट व्हेरी करतो विथ द स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. ओके. सो सर टर्बुलंट फ्लो मध्ये सीपेज फ्लो फंक्शन ऑफ अ टाइम असं काही नसतं. ओके.
ट्रान्झिएंट फ्लो मध्ये तुमचावाला फ्लो जो आहे या फ्लो मध्ये सीपेज हा फंक्शन ऑफ टाइम असतो आणि टर्बुलंट फ्लो तुम्हाला आठवत असेल हायड्रॉलिक ग्रेडियंट इज डायरेक्ट व्ही व्ही इज अ फंक्शन ऑफ आय व्ही इज अ फंक्शन ऑफ आय हे केव्हा क्लिअर असतं व्ही इज अ फंक्शन ऑफ आय और व्ही इज प्रोपोर्शनल टू द आय लॅमिनार फ्लोच्या केसमध्ये इथूनच आपण व्ही इज इक्वल टू के आय असं घेतलं होतं आणि त्याचे अजम्पन्स तुम्हाला आठवत असतील तर फ्लो इज लॅमिनार अँड सॅच्युरेटेड डार्सीज अजम्पशन ऍज पर द डार्सीज लॉ क्लिअर आहे हे होतं लॅमिनार फ्लोसाठी टर्बुलंट फ्लोसाठी हायड्रॉलिक ग्रेडियंट व्हेरीज विथ द स्क्वेअर ऑफ द वेलॉसिटी क्लिअर आहे सो बी साठी टू ऑप्शन आणि ट्रान्झिएंट फ्लोसाठी वन ऑप्शन सीपेज फ्लो इज अ फंक्शन ऑफ अ टाइम सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन ओके सर Question number 4.8. In the schematic flow net shown in the given figure, the hydraulic potential at point A is. At point A ला हायड्रॉलिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय हायड्रॉलिक पोटेन्शियल म्हणजे हेड ऑफ द वॉटर कॅल्क्युलेट करायचंय सर म्हणजे इथपर्यंत किती हेड लॉस झाला ते कॅल्क्युलेट करायचंय कसं कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप्स दिलेले आहेत टोटल हेड लॉस किती होतोय 18 होतोय ओके सर एक पोटेन्शियल लाईन जी आहे म्हणजे एवढ्यामध्ये किती हेड लॉस होईल आपल्याला काय फाइंड आउट करावे लागतील नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स किती आहे यस और नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स किती आहे हे कॅल्क्युलेट करावं लागेल जेणेकरून आपल्याला मिळेल एका ह्याच्यामध्ये हेड लॉस किती होईल मग मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे इथे डाऊन आलो क्लिअर आहे 9 काय आहे तुमचेवाले नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स नेहमी इक्विपोटेन्शियल ड्रॉप मोजताना काय करायचं लाईन्स नाही मोजायचे हे ड्रॉप्सच मोजायचे लाईन मध्ये कन्फ्युज करता तुम्ही पहिली लाईन घेऊ का नको शेवटची जे बॉक्स दिसता नाही बघा इथे एक हेड लॉस होईल 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सो एका याच्यामध्ये किती हेड लॉस होतोय 2 मीटर बरोबर इक्विपोटेन्शियल ड्रॉप किती आहे 2 मीटर ओके विचारलेला कुठे आहे ए ला विचारला ए ला जर विचारला आहे तर किती येईल टोटल 18 मायनस ए पर्यंत किती ड्रॉप आहेत 1 2 3 18 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 2 सो 18 मायनस 6 12 मीटर ऑफ क्लिअर बी ऑप्शन बघा कशा पद्धतीनं क्वेश्चन चांगल्या क्वालिटीचे येऊ शकतात थोडं की इतर जे नेहमी येतात व्हॉट इज इक्विपोटेन्शियल ड्रॉप व्हॉट इज इक्विपोटेन्शियल लाईन थोडंसं कॅल्क्युलेशन पण आहे कन्सेप्ट पण यूज करायची थोडं काय होतं माहिती का हे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने तुमचा मेंदू ना विचार करायला स्टार्ट करतो आणि म्हणून तुम्हाला मी एसएससी जेचे क्वेश्चन टाइम लावून सॉल्व्ह आता हे मी सॉल्व्ह करून देतोय म्हणून तुम्ही जर हे क्वेश्चन टाइम लावून सॉल्व्ह करायला स्टार्ट केलं ना थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यामुळे काय होतं थोडी अडचण यायला लागते ठीक आहे सर क्वेश्चन नंबर 4.9 Which one of the following equations correctly give the relationship between the specific gravity of the soil grain and the hydraulic gradient initiate quick conditions having the soil void ratio of 0.5. Specific gravity आणि hydraulic gradient यांच्यामध्ये रिलेशनशिप विचारला आहे which gives rise to the quicksand condition. काही नाही सिंपल आहे. I critical is equal to G minus 1 divided by 1 plus E. ठीक आहे सर. void ratio दिलेला आहे 0.5. IC is equal to G minus 1 divided by 1 plus 0.5. IC is equal to G minus 1 divided by 1.5. G च्या टर्म मध्ये एक्सप्रेशन विचारलंय G is equal to 1.5 times of IC plus 1. महेश डी कसं हा मायनस आहे ना G minus 1 तिकडे जाऊन प्लस होईल तू घाई खूप करतो 4.9 चा आन्सर सी आहे ओके चला 4.10 A sand deposit has a porosity of 1 by 3 porosity दिलेली आहे 1 by 3 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिलेला आहे 2.5 क्रिटिकल हायड्रोलिक ग्रेडियंट येईल कॅल्क्युलेट करता सॉल्व नाही करणार आहे जी मायनस 1 इंटू 1 मायनस 1
G-1 into 1 - 1. Question number 4.11. A flow net constructed to determine the seepage through an earth dam, which is a homogeneous but anisotropic. Okay, sir, anisotropic आहे म्हणजे KH आणि KY वेगवेगळं असणार आहे. Give 4 flow channels. Number of flow channels are 4 and 16 equipotential ड्रॉप्स. इथे फोकस करायचं आहे. हे चॅनल्स आहेत, लाईन नाहीये, आणि हे ड्रॉप्स आहेत, लाईन नाहीये. सो NF दिलेला आहे डायरेक्टली 4. नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल ड्रॉप्स दिलेले आहे डायरेक्टली 16. द कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी इन द हॉरिझॉन्टल KH तुम्हाला दिलेला आहे 4 into 10⁻⁻⁷ आणि KY दिलेला आहे 1 into 10⁻⁻⁷. इफ द स्टोरेज हेड वॉज 20 मीटर, स्टोरेज हेड म्हणजे कसली व्हॅल्यू दिलेली आहे, एच ची व्हॅल्यू दिलेली 20 मीटर, देन द सीपेज पर युनिट लेंथ ऑफ द डॅम. सोपा आहे क्वेश्चन. हे क्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. जर ॲनिझोट्रॉपिक असेल तर काय येतं, स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू KY ॲनिझोट्रॉपिक साठी. येस ऑर नो. असा फॉर्म्युला काय असतो, Q इज इक्वल टू K इंटू H इंटू NF अपॉन ND. हा असतो आयसोट्रॉपिक साठी. ॲनिझोट्रॉपिक साठी स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू K हा आहे आयसोट्रॉपिक साठी. ॲनिझोट्रॉपिक साठी स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू KY मल्टिप्लाइड बाय इंटू H इंटू NF अपॉन ND. Q इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 10⁻⁻ किती आहे -7 multiplied by 1 into 10⁻⁻7. Yes. Into H दिलेला आहे 20 into NF आहे 4 divided by 16. चला कॅल्क्युलेट करून आन्सर सांगायचं. 4×5 = 20, 4×4 = 16, 4 4 गेला, 4 चा स्क्वेअर 2 into 10⁻⁻4 into 5 10 into 10⁻⁻7. Correct. B is the right option. Clear? 4.11. B is the right option. To make certain that the backfill material is more pervious than the soil to be drained, the relationship to be used is. याचं रिलेशनशिप काय असतं माहिती का, हे असतं D15 ऑफ द फिल्टर शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू D15 ऑफ द प्रोटेक्टेड सॉइल. D15 of the filter divided by D15 of the protected soil must be greater than or equal to 5. Okay. त्या 2-3 कंडिशन ज्या दिलेल्या आहेत त्यामधली पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन काय गव्हर्न करते, ऍडिशनल कंडिशन काय आहेत, त्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण नोट्स मध्ये. तर D is the right option. Next, the configuration of flow nets depends upon. फ्लो नेटचं कॉन्फिगरेशन कशावरती डिपेंड करतं. Permeability of soil, the difference in head between the upstream and downstream sides, the boundary conditions of flow, the amount of seepage that takes place. सोपा आहे क्वेश्चन, नोट्स मध्ये ऍज इट इज आहे. फ्लो नेट इज अ फंक्शन ऑफ द बाउंड्री कंडिशन्स ओनली. बाकी गोष्टींवरती ते डिपेंड करत नाही. आठवत असेल तर नोट्स मध्ये लिहून दिलेलं आहे, डिटेल मध्ये एक्सप्लेन पण केलेलं आहे. द कॉन्फिगरेशन ऑफ द फ्लो नेट डिपेंड्स अपॉन द बाउंड्री कंडिशन ऑफ द फ्लो ओनली. बाकी गोष्टींवर ते डिपेंड करत नाही. फ्लो लाईन मध्ये तुमच्या इक्विपोटेन्शियल लाईन असतात आणि हे फ्लो लाईन्स असतात ज्या एकमेकांना परपेंडिक्युलर वगैरे असतात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फ्रियाटिक लाईन ऑफ एन अर्दन डॅम. काय असते फ्रियाटिक लाईन? इलिप्टिकल इन अ शेप, इलिप्टिकल इन अ शेप, an equipotential line, an equipotential line, the topmost flow line with zero water pressure, the topmost flow line with zero water pressure. बघा फ्रियाटिक लाईन, डॅम जर आठवत असेल, ह्या डॅम मधनं
जर वॉटर फ्लो करत असेल, याच्या खाली वॉटर अंडर प्रेशर फ्लो करतं अशा पद्धतीने, वरती ड्राय असतं. सो इट इज द टॉप मोस्ट फ्लो लाईन. येस सर, इट इज द टॉप मोस्ट फ्लो लाईन. तिच्यावरती वॉटर प्रेशर झिरो असतं. इट इज ऑल्सो द करेक्ट. इट इज नॉट अन इक्विपोटेन्शियल लाईन. हा, इट इज द इक्विपोटेन्शियल लाईन. ओके ओके, करेक्ट करेक्ट करेक्ट, सॉरी. इट इज द इक्विपोटेन्शियल लाईन. इक्विपोटेन्शियल लाईन म्हणजे काय? लाईन जॉईनिंग द पॉइंट्स ऑफ इक्वल प्रेशर. सगळ्या पॉइंटवरती झिरो वॉटर प्रेशर असतं. आणि इट इज काय असते? अप्रॉक्सिमेटली पॅराबोला असते. क्लिअर आहे? शेप पॅराबोला असतो, आपण बघितलं आहे. डायरेक्ट्रिक्स वगैरे ड्रॉ करून तो पॅराबोला आपण ड्रॉ करतो. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. क्लिअर आहे का हे? A phreatic line in an earth dam is an equipotential line, the topmost flow line with zero water pressure and approximately parabola. हम्म. 3 आणि 4 राईट आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. इक्विपोटेन्शियल लाईन त्याच्यावरती प्रेशर सेम असतं, बट ती व्हॅल्यू झिरो असल्यामुळे आपण तिला इक्विपोटेन्शियल लाईन म्हणून कन्सिडर करत नाही. ती फ्लो लाईन असतो. फ्लो होतो तिच्याला. हे बघा, थर्ड ऑप्शन मध्येच आन्सर पण आहे. येस, क्लिअर आहे का? ती फ्लो लाईन असते. तिच्या अलॉंग पोटेन्शियल किंवा तुमचा वाला काय म्हणतात त्याला, प्रेशरची व्हॅल्यू झिरो जरी असली तरी आपण इक्विपोटेन्शियल लाईन कुणाला म्हणतो? जिच्या अलॉंग प्रेशर सेम असतं, बट कुठे? अलॉंग द लेंथ. म्हणजे काय असणार आहे? जो तुमचा ड्रॉप होत चालतो, सपोज टोटल 18 मीटर असेल तर इथे तुमचा 16 असेल, त्यानंतर 14 असेल, त्यानंतर 12 असेल. ही वरची जी लाईन असते ना, हिची लाईन प्रेशर झिरो जरी असला, प्रेशर सेम जरी असला, तरी ह्या केसमध्ये तिला आपण इक्विपोटेन्शियल लाईन नाही म्हणत, तिला फ्लो लाईन म्हणतो. सो 3 आणि 4 करेक्ट आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर आहे? हे येईल कॅल्क्युलेट करता. क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट, पोरॉसिटी दिलेली आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. आय क्रिटिकल इज इक्वल टू G-1, 1 - पोरॉसिटी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 बघूया. काय आहे क्वेश्चन नंबर 16? फ्लोनेट फॉर अन अर्धन डॅम. सिंपल आहे हे पण. 4 फ्लो चॅनल आहे. 15 इक्विपोटेन्शियल ड्रॉप आहे. एच दिलेला आहे 15 मीटर. गिवन दॅट हॉरिझॉन्टल परमेबिलिटी दिलेली आहे, व्हर्टिकल परमेबिलिटी दिलेली आहे. क्वांटिटी ऑफ सिपेज डिटरमाइन करायची, बट युनिट्स बघा, मिलीलीटर पर सेकंद पर मीटर मध्ये कॅल्क्युलेट करायची. येईल कॅल्क्युलेट करता. क्यू इज इक्वल टू अनिझोट्रॉपिक आहे, के एच इंटू के वाय मल्टीप्लाइड बाय एच मल्टीप्लाइड बाय एन एफ अपॉन एन टी. सॉल्व तुम्ही घरी करायचंय आणि युनिट याच्यामध्ये आणायचंय, एम एल पर सेकंद पर मीटर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. अगेन सेम रिपीटेड क्वेश्चन. स्ट्राटा दिलेला आहे 3.5 मीटर थिक. वॉइड रेशो ई दिलेला आहे 0.7. जी दिलेला आहे 2.7. हेड डिटरमाइन करायचं आहे क्विकसँड कंडिशन ऑकर होण्यासाठी. अगेन हेड लॉस डिवाइडेड बाय लेंथ इज इक्वल टू G-1 डिवाइडेड बाय 1 + E विच इज इक्वल टू क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट. एल दिलेला आहे, जी दिलेला आहे, ई दिलेला आहे. एल कॅल्क्युलेट करता हेड लॉस रिक्वायर्ड. व्हेरी गुड. काय वाटलं मला? UPSC ची ESE सोपी का नाही? ESE स्पीड आणि तुमचं कव्हरेज असलं तर ESE प्रिलिम्स खूप सोपी एक्झाम. अगेन रिपीटेड क्वेश्चन.
6 flow channels, 18 equipotential drops, H परमेबिलिटी, Q कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. फक्त कुठे फिरवता माहिती का ते, प्रॅक्टिस कोणती लागते तुम्हाला? बघा इथे परमेबिलिटी दिलेली आहे मीटर पर मिनिट मध्ये. यस. आणि आन्सर क्यू चे आहे मीटर क्यूब पर डे मध्ये. ह्या ह्या गोष्टी पटपट जमल्या पाहिजे. क्लिअर आहे? मिनिटचं पर डे मध्ये कन्व्हर्जन आलं पाहिजे, बाकी काही नाही. फॉर्म्युला तर तोच आहे, क्यू इज इक्वल टू के एच इंटू एन एफ अपॉन एन बी. ओके सर. नेक्स्ट, पॉसिबिलिटी ऑफ क्विकसॅन्ड कंडिशन. डायरेक्ट रिक्रुटमेंट वाले पण हार्ड विचारतात, हार्ड नाही हेच लेवलचे विचारताय. आता आता इझी आले, रिपीट होत आहे म्हणून. काल परवा तर स्टेटमेंट बेसच क्वेश्चन होते ना, आणि येथील स्टेटमेंट बेस पण येतील. ते इथून थोडेसे मॉडिफाय करतात, ते अजून हुशार झाले. द पॉसिबिलिटी ऑफ क्विकसॅन्ड कंडिशन. पण आपल्याला ती सवय लागण्यासाठी असे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागते. तुम्ही जे आतापर्यंत एमसीक्यू सॉल्व्ह करत आले, क्वेश्चन आन्सर, चे क्वेश्चन आन्सर पाठ झालं सर, पाठ करून उपयोग नाही. Possibility of quicksand condition occurring is more on the downstream of a weir on a permeable foundation. Seepage lines are directed upward at the downstream of such weir. म्हणजे काय, सपोज एक वेअर जर असेल, त्यांचं म्हणणं काय आहे, क्विकसॅन्ड कंडिशन डाऊनस्ट्रीम साईडला होण्याचे चान्सेस जास्त असतात. पहिलं स्टेटमेंट, द पॉसिबिलिटी ऑफ क्विकसॅन्ड कंडिशन ऑकरिंग इज मोर ऑन अ डाऊनस्ट्रीम ऑफ अ परमिएबल फाउंडेशन. येस ऑर नो? ही वियर असेल आणि खाली परमिएबल फाउंडेशन असेल तर क्विकसॅन्ड कंडिशन होण्याचे चान्सेस डाऊनस्ट्रीमलाच जास्त असतील. ट्रू स्टेटमेंट. का? कारण सगळ्या लाईन ह्यावर बघा, इथे जो काही तुमच्यावाला सीपेजमुळे असणारा स्ट्रेस आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होतो. आणि इथे असणारा सीपेज तुम्हाला आठवत असेल, सिग्मा आपण कसा कॅल्क्युलेट करत होतो, इफेक्टिव्ह स्ट्रेस गॅमा मल्टिप्लाइड बाय एच. डाऊनस्ट्रीमला असेल तर प्लस गॅमा डब्ल्यू इंटू एच करायचं, आणि इफेक्टिव्ह स्ट्रेस अपस्ट्रीमला असेल तर गॅमा इंटू एच मायनस गॅमा डब्ल्यू इंटू एच करायचो. कारण अपस्ट्रीमला असेल तर इफेक्टिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू ही 0 होते, आणि ज्यावेळेस हे इक्वल होऊन याच्या इक्वल होतं त्यावेळेस इफेक्टिव्ह स्ट्रेस 0 होऊन जातो आणि क्विकसॅन्ड कंडिशन अराईज करते. रिझन पण करेक्ट आहे. सीपेज लाईन्स आर डायरेक्टेड अपवर्ड इन द डाऊनस्ट्रीम ऑफ सर्च वेअर. क्लिअर आहे? A is the correct and B is the R is the correct explanation of it. Correct explanation of it. So statement A is the correct option. चला क्वेश्चन नंबर 20 घेऊया आपण, एवढा क्वेश्चन करून घेऊया. अगोदर याला सर्कल करून घ्यायचं, कोणत्याही एक्झाम मध्ये विचारलं काय आहे. करेक्ट ऑप्शन्स विचारलेले आहेत 4.20 चे. Quick condition and liquefaction of a saturated sand are based on similar phenomena. Yes, it is true or false? It is true. सेम फिनॉमिना, कोणता फिनॉमिनावरती डिपेंड करतात दोघं गोष्टी? इफेक्टिव्ह स्ट्रेस बिकम इक्वल टू 0. कोणत्या फिनॉमिनावरती डिपेंड करतात? इफेक्टिव्ह स्ट्रेस बिकम्स इक्वल टू 0. ह्या फिनॉमिनावरती क्विकसॅन्ड कंडिशन आणि लिक्विफॅक्शन दोघंही डिपेंड करतात. त्यानंतर सेकंड, क्विक कंडिशन इज असोसिएटेड ओनली अर्थ डॅम. फक्त अर्दन डॅम्स मध्ये होते का क्विकसॅन्ड कंडिशन? गरजेचं आहे का फक्त डॅमच्या खालीच क्विकसॅन्ड कंडिशन होईल? नाही, जिथे जिथे अपवर्ड डिरेक्शन मध्ये फ्लो असेल तिथे तिथे तुमची काय होते? क्विकसॅन्ड कंडिशन होते. सो इट इज द फॉल्स स्टेट. लिक्विफॅक्शन इज पॉसिबल इन अ ड्राय सँड. ड्राय सँड मध्ये असतं का? पाठ झालं असेल. सो सॅच्युरेटेड लूज सँड, सॅच्युरेटेड लूज सँड, सॅच्युरेटेड लूज सँड. वॉटर लागेल ना क्विकसॅन्ड कंडिशन साठी. इट इज फॉल्स. Liquefaction is associated with increase in pore water pressure. Yes, pore water pressure increase होता due to the vibration, that is dynamic loading. It is true statement. Yes. So 1 आणि 4, B is the right option. Clear? ओके, ठीक आहे. बाकी आपण उद्या प्रॅक्टिस करू. म्हणून ना, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन प्रॅक्टिस साठी बेस्ट सोर्स आहे. आधी आतापर्यंत आपण ह्या ज्या नोट्स असायच्या ना स्टेटमेंटच्या, त्या फक्त रीड करायचो. याच्यावरती क्वेश्चन पण असतात,
असतात. आणि ते प्रॅक्टिस कुठून करायचे, इथून करायचे. म्हणजे क्वेश्चन ट्रू आहे फॉल्स आहे याची पण तर सवय लागली पाहिजे ना. ती सवय तुम्हाला इथून लागणार आहे. आणि मला जायचंय ना, अजून आवरायचंय. ट्रेनिंग आहे रे आज. 3 दिवसाचं ट्रेनिंग आहे परत. सॉरी.